नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी खुशखबर. शासनाकडून मोफत 30 भांडी वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी मोफत दिली जाणार आहेत. तर महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही बांधकाम कामगार नोंदीत आहेत, त्यांचे कार्ड ॲक्टिव्ह आहेत, अशांसाठी हे भांडे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील, शासनाच्या नवीन अटी काय आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील. हा फॉर्म भरत असताना तुम्ही CSC सेंटर किंवा महा मध्ये जाऊन भरण्याची काही आवश्यकता नाही. हा संपूर्ण फॉर्म मी तुम्हाला मोबाईलवरतीच भरून दाखवणार आहे. याचप्रमाणे देखील तुम्ही मोबाईलवरच हा फॉर्म भरून अपॉइंटमेंट घेऊन भांडेसंचा लाभ घेऊ शकता. आपल्या मोबाईलमधील क्रोम हे ब्राउझर ओपन करा. हे ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी लिहा. तर येथे आल्यानंतर HIKit.mahabocwin/अपॉइंटमेंट असे लिहून सर्च करा. या ठिकाणी पहा, असे लिहून तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर हा फॉर्म गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्जचा फॉर्म हा ओपन होईल. यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा असे ऑप्शन दाखवलेले आहे. या ठिकाणी तुम्ही जर आधीच अपॉइंटमेंट घेतले असेल भांडेसंचासाठी, फक्त तुमच्याकडून अपॉइंटमेंट घेण्यास राहून गेले असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट डाउनलोड करून घेऊ शकता. जर समजा तुम्ही या भांडेसंच घेण्याकरिता अपॉइंटमेंट घेतला नसेल किंवा नव्यानेच अर्ज करत असाल तर त्याच्यासाठी खालचं ऑप्शन दाखवलेलं आहे. नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांक मध्ये टाका. तर तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित टाका. टाकून घेतल्यानंतर मित्रांनो सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर पाठवण्यात येईल. तर मित्रांनो भांडेसंचा अर्ज करण्याकरिता आपण या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक लिहून घेतलेला आहे. त्यानंतर सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करा. सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर पाठवण्यात येईल. तो 6 अंकीचा आलेला OTP नंबर इंटर OTP हेअर या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करा. जर समजा तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर आला नसेल तर इथे टायमिंग दाखवलेला आहे. पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर पाठवण्यात येईल. सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर पाठवण्यात येईल. तो आलेला 6 अंकीचा OTP नंबर इंटर OTP हेअर या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP अशावरती क्लिक करा. या ठिकाणी मी OTP टाकून घेतलेला आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्याचा असा पॉपअप हिरव्या रंगात तुम्हाला उजव्या साईडला एक SMS येईल. त्यानंतर पहा मित्रांनो, वरच्या साईडला स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्कर पर्सनल डिटेल अर्थात कामगार वैयक्तिक तपशील, तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे. तुमचा कामगार नोंदणी क्रमांक जो असेल, तुमचा कामगार नोंदणी क्रमांक तो या ठिकाणी आलेला आहे ऑटोमॅटिक. तुम्ही नोंदणी कोणत्या तारखेला केली होती ते तारीख देखील दाखवण्यात आलेली आहे. आणि आता तुम्हाला नूतनीकरण अर्थात हे कार्ड रिन्यूअल करण्याची कोणती तारीख आहे ते देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवरती दाखवण्यात येईल. पुढच्या साईडला आतून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर देखील दर्शवलेला आहे. आधार नंबर असेल, तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, डेट ऑफ बर्थ असेल, वय किती आहे, सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी तुमच्या फॉर्मवरती दाखवण्यात आलेली आहे. सिक्युरिटीकरिता ही माहिती मी ब्लर केलेली आहे मित्रांनो. तुम्ही जर हा फॉर्म उघडला तर संपूर्ण माहिती तुमच्या पुढे दर्शवण्यात येईल. त्यानंतर वरच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट कॅम्प असे जो ऑप्शन दाखवले आहे या ठिकाणी तुम्हाला कॅम्प निवडायचा आहे. भांडेसंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इथे कॅम्प निवडणं हे आवश्यक असणार आहे. या ठिकाणी एक मार्क दाखवलेला आहे मित्रांनो, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर भांडेसंच वाटपाचा जो तुमचं जवळपास तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय जे नाव असेल ते या ठिकाणी दर्शवण्यात येईल. तुम्हाला जे जवळ असेल भांडेसंच घेण्याकरिता येथून तुम्ही निवड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी शिबिर निवडलेलं आहे. तुम्ही देखील येथून जे शिबिर तुम्हाला जवळ असेल ते शिबिर येथून तुम्ही निवड करून घ्या. शिबिर निवड करून घेतल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला अपॉइंटमेंट डेट जे हे ऑप्शन दाखवलेलं आहे याच्यावरती क्लिक करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण अपॉइंटमेंटसाठी शिबिर निवडलेले आहे. शिबिर निवड करून घेतल्यानंतर वरच्या साईडला स्क्रोल करा. त्यानंतर भेटीची तारीख आता तुम्हाला येथून निवड करून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या दिवशी जाणे शक्य होईल भांडेसंच वाटपाचा जो लाभ आहे घेण्यासाठी, जी तारीख तुम्हाला हवी आहे ते घेण्यासाठी ह्या मोकळ्या जागेमध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे कॅलेंडरचा ऑप्शन ओपन झालेला आहे. तुम्हाला जी तारीख सोयीस्कर असेल ती तारीख तुम्ही येथून निवड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे लाल अक्षरामध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो,
ही तारीख सुट्टीची असणार आहे, या तारखेला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकणार नाही, ही तारखेला शिबिर येथे बंद असणार आहे। त्यानंतर ह्या पिवळ्या रंगातला जो तुम्ही बघत आहात या ठिकाणी ही तारीख फुल झालेली आहे अपॉइंटमेंटसाठी। जे राहिलेले काही तारीख दाखवले गेले आहेत ही तारीख तुम्ही अपॉइंटमेंटसाठी निवड करून घेऊ शकता। यातून तुम्हाला जी सोयीस्कर तारीख असेल ती तारीख तुम्ही येथून निवड करून घ्या। तर मित्रांनो, येथून तारीख निवड करून घेतलेली आहे। त्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल। त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती दाखवलेली आहे। भांडी संचचा वाटपाचा जो काही लाभ मिळणार आहे त्याचं केंद्र दाखवलेलं असेल, तुम्ही निवडलेली तारीख असेल त्या तारखेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहून हे भांडी संचाचा लाभ घ्यायला लागणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी पैशाची मागणी करत असेल त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून संपूर्ण डिटेल माहिती देखील त्यांना देऊ शकता। हे जे भांडी संचाचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा फ्रीमध्ये असणार आहे। याच्यामध्ये कोणालाही ₹1 देण्याची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, भांडी संचाचा अर्ज केलेला तुमचा जो फॉर्म होता अशा प्रकारे तो फॉर्म असणार आहे। या फॉर्ममध्ये पहा, नोंदणी क्रमांक असेल, बांधकाम कामगाराचे नाव असेल आणि तुम्हाला मिळणारे एकूण किती भांडी संच आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। विषय गृहोपयोगी संच तुमच्या ताब्यात घेण्याकरिता हा फॉर्म असणार आहे। हा फॉर्म घेऊन तुम्ही शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहा। तर या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर आपण सादर केलेल्या अर्जानुसार हा जो काही निवड प्रक्रिया तुम्ही निवडण्यात आलेली आहे तुम्हाला या फॉर्मद्वारे भांडी संचाचा लाभ देण्यात येईल। जर या ठिकाणी पहा तुम्हाला जर कोणत्या या ठिकाणी पैशाची मागणी करत असेल तर त्याच्यासाठी देखील येथे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहे, व्हॉट्सअप क्रमांक देखील दिलेला आहे। याच्यावरती तुमची कंप्लेंट तुम्ही या ठिकाणी दर्ज करू शकता। सर्वात शेवटी पहा, शिबिराचा पत्ता दिलेला आहे, जेथे तुमची शिबिर असेल जिथला तो पत्ता आहे शिबिराचा त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म घेऊन उपस्थित राहा। जात असताना हा फॉर्म सोबत एक आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवा। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भांडी संचाचा लाभ दिला जाईल। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला होता। सर्व आपल्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती आपल्या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर भेटूया नवीन अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।